आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बीड संदर्भात एक बातमी समोर येते। भास्कर केंद्रे आणि गुणरत्न सदावर्ते यांची एक ऑडिओ क्लिप एनडीटीव्हीच्या हाती लागली आहे। भाजपचे आमदार सुरेश धस यांनी बुधवारी भास्कर केंद्रे यांचे 100 डंपर्स 15 जेसीबी असल्याचा आरोप केला होता। भास्कर केंद्रे हे वरळी पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत आहेत। पोलीस असूनही त्यांच्याकडे 100 डंपर आले कसे हा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला होता। या दरम्यान भास्कर केंद्रे आणि गुणरत्न सदावर्ते यांच्यामध्ये एक फोन कॉल झाला, ज्याची ऑडिओ क्लिप आता समोर आलेली आहे, पण एनडीटीव्ही मराठी या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाहीये। सदावर्ते साहेब बोला त्यांना। जी सर, भास्कर केंद्रे बोलतोय सर। हा भास्कर, काय काम करतो तू? सर मी हेड कॉन्स्टेबल आहे परळी शहर पोलीस स्टेशनला। हा, मग तुझ्यावर टिपर कोणते आहेत तुझ्याकडे? सर टिपर सोडा, माझ्याकडे एक टायर जरी असलं, टायर साधं डिस्कचं टायर जरी, किंवा माझंच नाही किंवा माझ्या नातेवाईकाकडे, मावस भावाकडे, चुलत भावाकडे, मित्राकडे, कुणाकडे बी एक टायर जरी असला ना, मी एका मिनिटात माझ्या पोलीस खात्याचा मी राजीनामा देऊन टाकतो साहेब। आणि दुसरी गोष्ट, मला 2 मिनिटं, हे मला का कळलं नाही किंवा कशामुळे आरोप करायला, बरं ठीक आहे, आरोप करायला की समजा माझ्याकडे जरी 2 टिपर असते, ह्याने जर 50-100 म्हणले असते तरी मला ते वाटलं असतं की अरे 2च आहेत आणि हे 100 म्हणले। साधा माझ्याकडे टायर नाही, जेसीबी पोकलेन मधला फरक कळत नाही मला, माझा काही संबंध नाही। आणि हा विषय टोटल मीडिया सोडा, पूर्ण परळी शहरामध्ये कुणालाही पाठवून आमच्या गावाकडे कुणालाही विचारायचं। आता मुलीचं लग्न झालं त्यावेळेस मी लोकांचं कर्ज काढून मी लग्न केले साहेब। आणि दुसरी गोष्ट, मी काही असं जाणून बुजून काही खोटं बोलणार नाही, पुरावा सांगतो। 17 सप्टेंबर 2020 ला माझी बदली झाली इथं, ते पण हर्ष पोद्दार तिथं एसपी होते, त्यांनी माझी परळीला बळजबरी बदली केली, माझा विनंती अर्ज सुद्धा नव्हता। म्हणजे मला 4.25 वर्ष झालेत समजा कमीत कमी तिथं। आणि दुसरी गोष्ट, मी पोलीस खात्यामध्ये काम 2018 ला मला माननीय पोलीस महासंचालक साहेब यांचं डीजी इन्सिग्निया पोलीस महासंचालक। आणि ज्या भास्कर केंद्रेंची ही ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे, तेच बीड पोलीस दलामधले भास्कर केंद्रे आता आपल्या सोबत आहेत। केंद्रे साहेब नमस्कार। नमस्कार मॅडम। बर, जे आता ऑडिओ क्लिप ऐकत होतो आम्ही, खरी आहे, तुमचीच आहे? होय माझीच आहे मॅडम। बर, काय झालंय सांगाल का? का आरोप होत आहेत तुमच्यावर? का आरोप होत आहेत हे काही लक्षात आलं नाही, पण ज्यावेळेस माझ्या मुलीच्या फोटो सेट काल व्हायरल टीव्हीवर झालं किंवा 100 हायवा, मी तर सुट्टीवर आलो होतो देवदर्शनासाठी, त्यानंतर मग मला मुलीचे फोन आले की असं असं काय झालं काय नाही, मी म्हणलं ते बघूया आपण। आणि निवळ फॅमिली डिस्टर्ब करण्यासारखा काय याच्यामध्ये थोडस 0.0 जरी तथ्य असलं ना, स्वतः येऊन त्यांनी बघावं, त्यांनी सांगितलं ना किंवा मीडियाला या इकडे बघा, सगळं बघा काय असेल ते। एकही जर तू एकही कुठलंही हायवा तर थोडंच लांबच राहिलं, काय संबंध आहे माझा त्या हायवाचा टिप्परचा? काही तथ्य असेल तर गोष्ट वेगळी आहे ना, थोडंसं असेल तर माणूस म्हणेल की होती किंवा आपल्याकडे आहे काही, काय आहे माझ्याकडे? स्वतः चौकशी करा, कुठली चौकशी लावा, मीडियावाल्याने येऊन बघा, कुणी येऊन बघा। याच्या आधी सुरेश धसांचा आणि तुमचा कधी संबंध आला होता? तो काही संबंध आलेला नाही। सिव्हिल असताना काही कारवाया झाल्या असतील, त्याचा काही दुराग्रह धरून जर असेल तर काही सांगता येत नाही मला, त्याबद्दल प्रतिक्रिया द्यायची नाही। हो, पण तुमच्या पोलीस खात्यामधल्या अनेक पोलिसांची नावं येत आहेत समोर, वेगवेगळ्या कारणांनी येतील, त्याच्यात तुमचं जे आलेलं आहे ते काय टिप्परच्या कारणानं आलेलं आहे। कारण काय? पण असं तर एकदम होणार नाही की कुणाचं तरी नाव घेतलं जाईल आणि अजिबातच काही नाही तुम्ही असं म्हणता, असं कसं होईल? काहीतरी तर असेल ना? काहीतरी काही 0.0 बी नाही मॅडम, काय सांगायचं आता? का म्हणले त्यांना माहिती असेल एखाद्या वेळेस। 100 हायवा आणि 15 जेसीपी असल्यानंतर मी पोलीस खात्यात नोकरी करेल का? मग हे असं जर झालं असेल तर तुम्ही पोलीस खात्यात आहात, तुम्हाला माहिती आहे तुमची बदनामी कायदेशीर मानहानीचा दावा दाखल करणार आहे मॅडम। तुम्ही तक्रार केली आहे का याच्या संदर्भात? नाही तक्रार केलेली नाही, करणार आहे पण। हो, 100% करणार आहे, कारण विनाकारण आरोप करणं पण चुकीचं आहे ना, विनाकारण। नाही, तुमची बाजू समजूच शकतो, पण मग वरिष्ठांशी बोललात का तुम्ही? नाही वरिष्ठांशी बोललो नाही, 4 दिवस झालं सुट्टीवर आहे, इकडे देवदर्शनासाठी आलोय। 8 तारखेपर्यंत मी सुट्टीवर आहे, आल्याच्या नंतर 100% करणार आहे चौकशी। वरिष्ठांनी काही तुमच्याकडे केली आरोपांनंतर? मला तर वाटतं उलट करावी, त्याच्यामध्ये सत्य काय ते बाहेरच येईल ना। काहीतरी खोटं बोलून काहीतरी मी काही राजकारणी नाही, काही नाही, माझा काही संबंधही नाही।
केंद्रे साहेब, खूप खूप धन्यवाद. एनडीटीव्ही मराठीशी संवाद साधला, तुमची प्रतिक्रिया, तुमची जी बाजू आहे ती स्पष्ट केली त्याबद्दल. भास्कर केंद्रे बीड पोलीस दलामधले कर्मचारी आहेत, त्यांच्याकडे 100 डंपर असल्याचा आरोप सुरेश धस यांनी केला होता. मात्र 100 डंपर काय, एक चाक जरी माझ्याकडे सापडलं तरी माझ्यावर कारवाई करा, उलट माझी चौकशी करा आणि त्या चौकशीत काय समोर येते ते तुम्हीच बघा, असं प्रतिआव्हान भास्कर केंद्रे यांनी दिले.